हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझी मनातली इच्छा पूर्ण झाली असं म्हणता येईल. पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये मी इन्स्टालाही म्हटलेलं होतं की माझे 11 गुरुवार होईपर्यंत मला त्या अगोदर जायचं आहे अक्कलकोटला आणि गुरुपौर्णिमेला जाता आलेलं नव्हतं. म्हणून म्हटलं आज जाऊया. रविवार होता आणि खरं तर संकष्टी होती ह्या अगोदर माहीत नव्हतं. छान योग आलेला होता मला आज संकष्टीच्या दिवशी जायचं. आणि म्हणतात ना, देवदर्शन करायला सुद्धा देवाचीच इच्छा लागते, तसं काहीच. तर मेन तुम्हाला सांगते, अक्कलकोटला जायचं म्हटल्यानंतर आम्हाला कोणत्या मार्गे जावं लागतं. तर आम्हाला पहिल्यांदा खानापूर, भिवघाट, त्यानंतर नागजवरून डायरेक्ट सोलापूर हायवे आहे ना, त्या हायवेला आम्ही आलेलो होतो. आणि आमच्या नाझऱ्याजवळ नाझरे मठावरती टोल नाका जो आहे तिथे आम्ही थांबलेलो होतो, कारण की कॉफी घ्यायची होती. घरातून आम्ही 12च्या नंतर निघालेलो होतो आंघोळ करून. म्हटल्यानंतर म्हणलं एवढ्या रात्रीचं चहा नको करायला. टोल नाक्यावरती थांबून आम्ही मस्त कॉफी घेतली. आणि इथं नाझरे जे गाव आहे ना, हे माझं माहेर आहे. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, हळूहळू तुम्हाला ब्लॉग बघितल्यानंतर समजेल. करू अतिशय आले. फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो होतो. 4-4:30ला आम्ही पोहोचलो. रात्री 1ला घरातून निघाल्यानंतर 4:30ला पोहोचलो. तिथे आमच्या जाऊबाई अगोदरच आमच्या येऊन पोहोचलेल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल त्या तिथं कशा काय आल्या, तर त्या कर्नाटकमध्ये असतात, म्हणजे गुलबर्गामध्ये. तर आम्ही कुठेही जायचं म्हणलं तर आम्ही सगळेजण मिळून एकत्र जातो. देवदर्शन म्हणा, कोणती ट्रिप म्हणा. मग त्यांनाही म्हणलं तिकडून या तुम्ही, आम्ही येतो इकडून. तर त्या ट्रेनने आलेल्या होत्या आणि बरोबर टायमाला पोहोचल्या होत्या. आणि एवढी गर्दी झालेली होती ना, बरोबर 4:30. संकष्टी असल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीला गर्दी भरपूर होती. तर बघा, पहाटे 5ला सुद्धा एवढे भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. आणि हे जवळचे सुद्धा नसतील, खूप लांबून दर्शनासाठी आले. आणि बघा, एवढी गर्दी असून सुद्धा आमचं दर्शन एवढं छान झालेलं होतं ना, खूप छान दर्शन झालं. आणि नंतर आमच्या दीदींना रिटर्न जायचं होतं, त्यांना ट्रेन होती, म्हणून आम्ही जास्त वेळ आतमध्ये थांबलोच नाही. आणि तिथे थांबू सुद्धा देत नव्हती आणि बसायला सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर आलो. देवाचं थोडंफार सामान घ्यायचं होतं, म्हणजे घरातल्या आमच्या स्वामींना शेला घ्यायचा होता आणि तो घेतला, प्रसाद घेतला. दीदीला डॉक्टर पण पाहिजे ना, या डॉक्टर तर दर्शन घेतलं, तिथून बाहेर आलो. आणि इथे जी स्वामींची मोठी मूर्ती आहे ना, इथं आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते, पण तिथे गर्दी इतकी होती की ते आम्हाला थांबता सुद्धा येत नव्हतं. म्हणून बाहेरूनच, म्हणजे लांबूनच फोटो वगैरे घेतला, व्हिडिओ घेतला. आणि नंतर इथे येऊन थोडासा वेळ थांबलो, कारण की आमचे हे गेलेले होते आमच्या जाऊबाईंना आणि भाऊजींना सोडायला. त्यांना ट्रेन होती म्हणून स्टेशनला सोडायला गेले. आणि ते आल्यानंतर आम्ही निघालो घरी. आम्ही निघालेलो आहे घरी रिटर्न. हो, दर्शन एकदम छान झालंय आमचं. चला, तर खरं तर तुळजापूरला जायची इच्छा होती, पण ते काय जाणं झालं नाही. आणि असंही म्हणतात की स्वामींना जाऊन आल्यानंतर तुळजापूरला जायचं नसतं, असं काहीतरी म्हणतात वाटतं. पण आम्हाला तसंही जायला जमलंच नाही. नंतर एखाद्या वेळेस आता आम्ही तुळजापूरला, त्यानंतर पंढरपूरला. आणि पंढरपूरला तर आता जाणं काही शक्यच नाही, कारण पाणी भरपूर वाढलेलं आहे असं न्यूजला तर दाखवतात. आता आम्ही जवळजवळ नाझऱ्यामध्येच पोचल्यात जमा होतो. नाझरे मठावर होतो टोल नाक्यावरती. तर आता इथून चाललोय म्हटल्यानंतर म्हणलं आईची भेटसुद्धा घेऊन जावं.
तर आता आम्ही पोहोचलेलो आहे नाझऱ्यात आल्या आल्या आईने पहिल्यांदा चहा ठेवला मस्त सगळ्यांसाठी. चहा केला आणि जेवण तर तयार करूनच ठेवलेलं होतं अगोदर. मस्त कढी बनवलेली होती, त्यानंतर बटाट्याची सुक्की भाजी आणि दीदीचा उपवास होता म्हणून तिच्यासाठी खिचडी बनवत होती गरम गरम. आणि एका साईडला मस्त वांग्याची भाजी सुद्धा बनवलेली होती. आणि आईच्या हातचं जेवण म्हणजे एक नंबरच, म्हणजे प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतच असतं. मस्त जेवण केलं आणि त्यानंतर म्हटलं रानात जाऊन यावं थोडं. तर ही आमची चिंचेचं झाड आहे, तुम्ही मागच्या बी 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं असेल. किती हजाराची चिचा होती ना? एकदा 18,000 झाले होते 18 आणि 20,000च्या चिचा इथे वर्ष झाड आणि आता पण 13-14 काय खराब झाली. तर ही डाळिंबाची बाग आहे आमची. अजून काही धरली नाही आणि धरल्यानंतर त्याला फळ येणार. उर्वी उर्वी तर घर पूर्ण तिकडं आहे, झाड म्हणजे नारळाची झाडं दिसते तिकडं घर आहे आणि तिथून ते इकडंपर्यंत पूर्ण खालीपर्यंत आमचं रान आहे. आणि ते चिंचेचं झाड, तर हे चिंचेचं झाड आहे ना, ह्या चिंचाच्या झाडाच्या आम्ही वरती चढून सगळ्या चिंचा वगैरे काढून विकत होतो आणि आता पण विकतोय, पण आहे असंच फोडून वगैरे नाही. धरली नाही त्याच्यामुळे हे कळ्या असं पूर्ण तोडून टाकायच्या असतात. एक सुद्धा कळी झाडाला ठेवायची नाही आणि ज्यावेळेस बाग धरायची असेल त्यावेळेस या म्हणजे काढायच्या नाही. आता अजून बाग धरली नाही म्हणून या सगळ्या कळ्या तोडून काढायच्या. कुठल्याच झाडाला, तिकडच्या झाडाला कोणत्याच झाडाला दिसत नाही. आद्विक बाय येतो का तो? येतोस का? बाबांचा काय म्हणलं तर काय नाही सांगू, शाळेत नाही जायचं सांगून गाडीत भुईंग पळवायची. शाळेला सारख्या सुट्टी आहे, सुट्टी आहे म्हणतो तर आईची भेट घेतली आणि तिथून निघालो घरी. आणि जाता जाता हे मध्येच रस्त्यावरती थांबलेलं होतं, म्हणजे मुरुम ओतायचं चालू होतं. सो आजचा आमचा दिवस असा काहीसा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.